भांगर सरांचा आवाज मैदानामध्ये घुमतोय. सतराजी भांगर पंचांकडून सरपंचांकडून ग्रामीण भागातल्या खेळाडूला चाहे मुली असो या मुलं असो त्यांना बरंच काही शिकायला मिळत असते. ग्राउंड मध्ये कोणत्या नियमाखाली खेळायचं असते. सगळे खेळ हे नियमानं बांधलेले असतात. लक्ष्मण रेषेचा ओलांडायला जमत नाही. आणि आता मात्र सुरेख पकड केलेले रायडर भांगर सरांचा आवाज बाहेर निघाल्यानंतर दोन्ही पंचांचा सुद्धा आता आवाज बाहेर निघालेला आहे. आणि जसे दोन्ही पंच इथं दक्ष झालेले तसे माझ्या शेजारी बसलेले गुणलेखक सुद्धा त्यांची सुद्धा पेन चालायला लागली. एक बोनस गुणांची लेखन इथं माझे सहकारी गुणलेखनाचं काम करतायत सकाळपासून गजाननजी राठोड सर. मगाशी सांगितल्याप्रमाणे असोसिएशनच्या स्पर्धा असल्यामुळं गुणलेखनाला सुद्धा थोडीशी बरीच काही माहिती असते. कितपत काम असते. रायडर सहित एक गुण. हा सामना संपल्यानंतर पुढील सुरू होणारा सामना आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड ही वर्सेस मानव स्पोर्ट्स मानवत बी. दोन्ही संघांना पहिला पुकार. आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड ही वर्सेस मानव स्पोर्ट्स मानवत बी. दोन्ही संघांना पहिला पुकार. पॉइंटो टाकळे सिंगल पॉइंट. वन प्लस टू 3 पॉइंट टाकले. चला चला आतमध्ये चला. रायडर बाद झालाय. मस्त मस्त लोन लागलेलं आहे. तीन नंबरचा रायडर आहे. कबड्डीमध्ये रायडर आपल्या हाताचा आणि पायाचा उपयोग करत असतो गुण मिळवण्यासाठी. बोनस गुण घेऊन आपल्या मैदानामध्ये परत आलेली आहे. मध्यंतर 13-2. यानंतर होणारा सामना आनंदवन गंगाखेड ए वर्सेस मानवत स्पोर्ट्स मानवत बी. दोन्ही संघाला दुसरी पुकार. आनंदवन गंगाखेड ए वर्सेस मानवत स्पोर्ट्स बी. दोन्ही संघाला दुसरी पुकार. संस्कृती बाद होतो. पॉइंट टाकले. कॉमेंट्री करत असताना कॉमेंट्रीवाल्याला बरेच 2 गुण. खरं पहिलं कॉमेंट्री करणं फार कठीण. आणि त्यातल्या ग्रामीण भागामध्ये लोकांचं खेळाडूंचे तर रेकॉर्ड माहीत नसते. त्यांची कामगिरी आतापर्यंत केलेले माहीत नसतात. त्यांची नाव माहीत नसतात. म्हणून कॉमेंट्री करायला फार अवघड जाते. आणि आजकाल कसं झाले आता युट्यूबवर आहेत सगळे लाईव्ह स्पर्धा पाहायला भेटत असतात. चुकीचा शब्द जाऊ नये. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे हजारो. त्याच्यासाठी प्रत्येक शब्द आपल्या तोला मोलाचा जाऊ द्यावा लागत असते. बाईक मध्ये 13 नंबरचा रायडर आहे. आणि त्यातल्या त्यात तिथं खेळाडू म्हणून कधी मैदानावर उतरलो नाही लोखंडचं. अजून मी मैदानामध्ये खेळाडू म्हणून उतरलो नाही. पण क्रीडा क्षेत्रामध्ये
आवड असल्यामुळं सुरुवात माझी क्रिकेटमधून झाली आणि बघता बघता मला खेळ कबड्डीची आवड तयार झाली आणि आज जवळपास मी 500च्या वर स्पर्धा या पार केलेल्या आहेत. डिग्रस घंटी बाबा मैदान डिग्रस मला जर विचारलं गेलं आतापर्यंत सर्वात महत्वाचं जे स्पर्धा म्हणजे मैदान जर असेल तर मी घंटी बाबा डिग्रसला टाकले चला शेवणी चला आतमध्ये चला ऑल इंडिया स्पर्धेमध्ये मला आमंत्रण मिळालं होतं आणि तिथं संचालन करण्याचा मला योग आला. बऱ्याच ग्रामीण भागामध्ये सुद्धा मला आमंत्रण आलंय आणि हा 3 नंबरचा रायडर आहे. बरेच काही प्रयत्न केल्यानंतर बोनस द्या इकडे बोनस म्हणून आपल्या संघासाठी एकमेकीला भेटून घ्या चला